कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज लातूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या ह्या सभेचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आदरणीय ईश्वररावजी भोशीकर साहेब आणि आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले ज्यांच्या आम्ही आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय अमित भैयाच्या रूपानं आम्ही या ठिकाणी बघतो आहोत, त्यांची छबी बघतो आहोत. आम्ही पाहत असताना फिरत असताना सोबत अधूनमधून आमच्या कधी भेटी गाठी कार्यक्रम सेम त्यांच्यासारखं बोलणं वागणं, मतदारसंघामध्ये लोकांची सुद्धा संपर्क अडीअडचणी समजावून घेणं सोडवणं. साहेब लातूर बरोबर महाराष्ट्राचा कारभार बघा, पण आमच्या नांदेडला विशेष लक्ष ठेवावं लागणार आहे. आजपर्यंत होतं वेगळं, परंतु आता आपल्या सहकार्याची मदतीची खूप मोठी आम्हाला गरज आहे. आता सन्माननीय व्यासपीठ, आता मी सगळ्याच्या खरके साहेबाचे जवळचे अनंत निकटवर्तीय अमरजी जाधव कर्नाटकाहून मुद्दाम आलेले आहेत या परिसराचा अभ्यास करण्यासाठी काय चाललंय. सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले माझे सर्व पक्षाचे महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, मतदार बंधू आणि माझ्या विशेष पत्रकार बंधूंनो, पत्रकार बंधूला आज खरंच म्हणजे या लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे हो? चौथा स्तंभ आहे. पत्रकाराची जबाबदारी काय? जे काय घडतंय सत्य असत्य सत्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आहे, पत्रकाराचं आहे, मीडियाचं काम आहे. पण आज ही मुख्य जे मीडिया जे टीव्हीवरून आपण बघतो ना, हे दरवाजा होऊन बसलेला आहे त्या ह्या भारतीय जनता पार्टीचा सत्ताधाऱ्याचा दरवाजातून मोकळं चक काढून द्यालेत त्यांना, पण त्यांना रोखणं झालेत. सत्य काय आणि असत्य काय? मोदीजी, तुम्ही जे काय 14 मध्ये आश्वासनं दिले होते त्याच्यातली किती पूर्तता केली? एखाद्या तरी पत्रकारानं विचारलंय काय कधी? किंवा आता आपल्या इकडं छोटे मोठे आमच्यासारखे फिरतात. आता आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करतो, कोणी भारतीय जनता पार्टीचे येतात. तुम्ही आम्हाला विचारा, त्यांना विचारा, बाबा तुम्ही आलेत प्रचाराला, आता तुम्ही मोदीची गॅरंटी घेऊन तुम्ही प्रचाराला निघालेत, मागलच्या आश्वासनाचं काय झालं? मग आता ह्या गॅरंटीचं काय होणार आहे? एवढा विश्वास ठेवा. 15 लाख देतो म्हणलेले, खात्यामध्ये फक्त 1 लाख रुपये देतो म्हणलेले, विश्वास ठेवा. त्यावेळेस लोकांनी विश्वास ठेवला. अरे काँग्रेसवाले तर काही म्हणणं झालेत, मोदी 15 देतो म्हणाले, देतील नाही तर न देतील, बघू काहीतरी होईल ह्या अपेक्षेनं आपण मतदान केलं. 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणले होते, या अपेक्षेनं आपण मतदान केलं. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून 1.5 भाव देतो म्हणले होते, ह्या अपेक्षेनं आपण मतदान केलं. रुपयाची किंमत जी आहे आपल्या डॉलरच्या तुलनेमध्ये किती घसरत चालली. गॅसचे भाव काय झाले? ती कोण स्मृती इराणी थै 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 नाचत होती अशी त्या गॅस सिलेंडर उभं टाकून, आता कुठं गेली? कुठं भिडलेत भाव आता गॅसचे? त्यांना सुचत नाही. पुढलं पाट आणि मागलं सपाट, नुसते आश्वासन देत चाललेत तुम्ही. अहो, आश्वासन देण्यापेक्षा तुम्ही एखादं तरी दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचं सांगा. ह्या महाराष्ट्रामध्ये कोरोना सारखा एवढा मोठा भयानक आजार आला देशभरात, त्याच्यात महाराष्ट्रात मुंबईची लोकसंख्या धारावी झोपडपट्टीमध्ये असलेली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये
देशच नाही जग परेशान होतं, परंतु ती परिस्थिती एवढ्या चांगल्या प्रमाणे हाताळली त्याची नोंद देशभरात जगभरात झाली. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. परंतु आता काय चाललंय ते उद्धवजींनी सांभाळली. पण आता काय चाललंय, मेरा भारत मेरा परिवार, ह्याचा परिवार तर बघा कसा झालाय. एक परिवाराच्या संदर्भात बोलतो, एक परिवार कसा यांचा. या महाराष्ट्रामधलंच बोलतोय. कमळाबाईचा फोन गेला या परिवाराच्या प्रमुखाला, अजी सुनते हो. हाँ हाँ बोलो बोलो. अजी यहाँ लड़ाई हो रही है अपने घर में. लड़ाई किसकी हो रही? अजी मेरे बच्चे और तुम्हारे बच्चे मिलकर के अपने बच्चे को मार रहे, अपने बच्चे को मार रहे. कुठले कुठले कोणाकोणाचे कसे वक्ते नकटे जमा करून ठेवून एक कलागत लावली इथं ह्या शिंदेला आणि ह्या अजितदादाला. आता थोडं थोडं काहीतरी आहे. विधानसभेमध्ये याचं बी बोर्ड केल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टी, हे लक्षात ठेवा. ह्या लोकांनी जी केलेली गद्दारी आहे पक्षाची, यांना संपविल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या उद्देशानंच हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, मोरारजीभाई देसाई त्याच्यापूर्वी सुरत छत्रपती शिवाजी महाराजांना लुटलेली, मोरारजीभाई देसाईचा असले डोळा महाराष्ट्रावरचा संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी, त्यावेळेस त्यांना काही जमलं नाही. परंतु ही गुजरात लॉबी जी आहे त्यांना आता संधी सापडलेली आहे. जावळीच्या चंद्रराव मोर्याची औलाद जी आहे आज त्यांच्या हाताला लागलेली आहे. अण्णाजी पंताची औलाद त्यांच्या हाताला लागलेली आहे. आणि या मुंबईला संपविण्यासाठी, महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी ह्या लोकांनी या हाताशी धरलेलं आहे. पण ही जनता, बहादर जनता महाराष्ट्रातली हे घडू देणार नाही, अजिबात घडू देणार नाही. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय, मी आभार मानतो वंचित मतदारांचे मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस 14च्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मोदीजीचं भाषण, पहली मीटिंग में पहला काम धनगर आरक्षण, ये मेरी जिम्मेदारी है, ये मेरी जिम्मेदारी है. कुठं गेली जिम्मेदारी महाराज? ही जबाबदारी घेतली होती ना धनगर आरक्षण द्यायची, काय झालं? आजही ती लोक, त्यांचे जे नेते मंडळी आहेत, फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी लोकसभा दिली, एखादी विधानसभा दिली की खुश. तुम्ही मरा इकडेच मेंढरा करून, तुम्ही मरा तिकडे रानमाळ, तुमचं काही देणं घेणं नाही. तेव्हा प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की सध्या काय चाललंय, ह्याचा अभ्यास करून आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आज मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो, माझ्या शेतकरी बांधवांना, त्या 2000वर येणं होऊन जाऊ नका. तुमचा गोंडा किती कापालेत माहित आहे की नाही? सोयाबीनचा किती गोंडा? 2-2 हजार तरी असतील एका क्विंटलला. कापसाचे असतील. हे का भाव वाढणार झालेत आपले? कारण ऑस्ट्रेलियामधून 23 मध्ये 3.5 लाख गाठी कापूस मागवलाय. 80 लाख टन सोयाबीन तेल, सोयाबीन कच्चं तेल, सूर्यफूल तेल 80 लाख टन मागवलं. मग तुमच्या सोयाबीनला आणि कापसाला कुठून भाव वाढतील? बाहेरून मागवाले. त्यांना देशातल्या शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही. त्यांना परदेशातल्या शेतकऱ्याचं हित साधायचंय. त्यांना मोठ्या मोठ्या उद्योगपती व्यापाऱ्यांचं हित साधायचंय. शेतकऱ्याचं यांना काही बी देणं घेणं नाही. उगा आपलं उड्या मारू नका 2000साठी. हे तुमचेच पैसे आहेत, आपलेच पैसे आहेत. आपल्याला किती टॅक्स लागतो त्या टॅक्स मध्ये जमा झालेले. ह्या मोदीला जे आहे ना, हा नवीन भारत घडवायचा आहे. नोटबंदी केली, नोटबंदी केली, काय फायदा झाला? दिल्ली ते देवगिरी, देवगिरी ते दिल्ली हे असा पागल राजा असलेला लगेच 2000ची नोट बंद करून टाकली. ह्याला या नोटवर स्वतःचा फोटो छापायचा होता, पण ते संविधानानं त्याला जमू दिला नाही. म्हणून
आपली संसद भवन एवढं हजारो वर्ष न होणार, काहीच न होणारी बिल्डिंग, नवीन संसद भवन काही गरज नसताना प्रभू रामचंद्राचं मंदिर चारी शंकराचार्यानं सांगितलं की अपूर्ण मंदिरामध्ये मूर्ती स्थापन करू नका, त्या चौघाचंही मानलं नाही, यांचाच गोळकार हा हुकुमशाह आहे. म्हणून मी कशासाठी बोलतो, हे जे काय बोलालेत ना, शेतकऱ्याला 2000 दिले, मंदिर बांधलं, 370 कलम रद्द केलं. अहो 370 कलम हे राजा हरिसिंग जम्मू काश्मीरचे राजे होते इंग्रजाच्या काळामध्ये 1927 ला. त्यावेळेस पंजाब आणि नागालँडचे लोक जाऊन तिथं अतिक्रमण करीत होते आणि ते थांबवण्यासाठी इंग्रजाच्या मदतीनं राजा हरिसिंगांनी 370 कलम त्यावेळेस लागू केलेलं आहे. आणि त्या कलमाचं सगळं महत्व जे काय त्याची ताकद होती ती काँग्रेसच्या काळामध्ये सगळी संपवून टाकली. यांनी काय केलंय, आमच्या इथं एक वाघ पिंजऱ्यामध्ये वाघ पकडला आणि त्या वाघाला त्या वन खात्याच्या लोकांना मारलं. मी लहान होतो एवढा. आमच्या गावातली जी एक व्यक्ती आली, पिंजऱ्याच्या बाहेर वाघ काढला, त्या वाघावर असा पाय ठेवला, अशी बंदूक धरली आणि फोटो काढली. मी वाघ मारला कोण? अहो हे असंच आहे, 370 कलम हे असंच आहे, त्याच्यात काही जान राहिली नाही. फक्त तिथं आज घडीला प्रॉपर्टी खरेदी करता येत नाही एवढंच राहिलंय. सगळी त्याच्यातली ताकद काढून ठेवलेली आहे. त्यानं काय बी नाही, 370चं शून्य, काही त्याचं व्हॅल्युएशन नाही त्या ठिकाणी. हे 370 हे मोदी भक्त अंधभक्त आहेत ना, आपल्या भोळ्या भाबड्याला लोकायला हिंदू मुसलमान पाकिस्तान. अरे काय 2026-27 मध्ये आमची हालत ही पाकिस्तान सारखी आणि श्रीलंकेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढं कर्ज करून ठेवलेलं आहे देशावर की 27-28 मध्ये आपलं जेवढं उत्पन्न होईल तेवढं उत्पन्न व्याजामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो विकसित भारताची ही जी काही स्वप्न दाखवालेत ना, विकसित भारताची व्याख्या 13,500 रुपये ज्या देशाचं दरडोई उत्पन्न आहे तो विकसित देश आहे. आपल्या देशाचं 2,200 रुपये दरडोई उत्पन्न आहे. त्याच्यामुळे आपण कधी तिथं पोहोचू शकत नाही. आणि हे 47चे स्वप्न दाखवले, तेव्हा आता ते स्वप्न आम्हाला मुंगेरी लाल की ते स्वप्न आता काही दाखवू नका म्हणाव. आमचं मनाचं ठरलेलं आहे की आम्ही निश्चितपणे महाविकास आघाडीचे आपल्या लातूर जिल्ह्याचे उमेदवार आदरणीय डॉक्टर काळगे साहेब, एक असा म्हणजे संयमी माणूस असलेला आदरणीय अमित भैयानं दिलेला आहे. मागे दिले होते 1-2, पण ते काय झालं होऊन गेलं. पण ह्यावेळेस मात्र योग्य असा उमेदवार दिलेला आहे. आपल्याला सगळ्याला 7 तारखेला प्रत्येकाने प्रामाणिकपणे हसते परासते मी स्वतः उमेदवार समजून शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे वेळ संपेपर्यंत. कारण काय होतंय, शेवटच्या वेळेमध्ये 1-2 जरी बूथवर जर आपण माणसं आणली हुडकून कुठून तर 2000 बूथवरचे किती मतदान होत आहे हे लक्षात ठेवा. हायगाई करू नका, जांडा प्रचार करू नका. प्रत्यक्ष मी उमेदवार समजून कामाला लागा. वेळ झाला अमित भैया, मी माहिती घेतली अमित भैयाची म्हणून थोडा वेळ जास्त बोललो, कारण त्याला संध्याकाळची सभा आहे त्याच्यामुळं मी थोडा वेळ जास्त घेतला. तेव्हा धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज.